प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता आपण ते सगळेजण जेवायला चाललेले असतात. तेवढ्या तिथे पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात की थांबा आबा, आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आबा म्हणतात की हो बोला ना, काय झालं आहे. तर आता ते पोलीस म्हणतात की हे बघा, आम्हाला तुमची सगळ्यांची चौकशी करायची आहे, कारण की अश्विनी या प्रकरणामध्ये आम्ही आता खूप खोल डोकं घालणार आहोत. आम्हाला ह्या मुळाशी जायचं, ह्या प्रकरणाच्या आम्हाला शोधून काढायचं आहे, हे सगळं कुणी घडून आणलं ते. तर आता लगेच ते म्हणतात ठीक आहे मग. आबा म्हणतात माझी काहीच हरकत नाही आहे तुम्हाला. तर आता एकेकाची करा तुम्ही चौकशी सुरू. तर आता ते एकेका जणाची चौकशी सुरू करतात आणि आता लगेच मालती म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं पण हे सगळं? अहो काय चाललंय तुमचं? तर आता लगेच ते म्हणते की आम्हाला कुणी सांगितलं? तर तेवढे ते राणी येते. राणी म्हणते की मीच त्यांना चौकशी करायला सांगितली आहे. सगळ्या घराची सगळ्यांची चौकशी करायला लावली आहे आणि आपल्याला शोधून काढायचं आहे चिकूचा खरा गुन्हेगार कोण आहे ते, असं म्हणतात. तर आता ते म्हणतात ठीक आहे मग. तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की हिला काहीच काम नाही आहे, ही जसं करते ना मला माहिती आहे ही का असं करते ते. हिच्यामुळंच आपल्या चिकू आपल्याला सोडून गेली आहे आणि तुम्ही हिचं ऐकताय का? हिचं कशाला ऐकताय तुम्ही, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मालती, तुम्ही थोडं शांत बसा, तुम्हाला काही माहिती नाही यातलं. चिकूचा ॲक्सिडेंट खरंच झाला की अपघात घडला ना, हे तुम्हाला माहीतसुद्धा तर नाही आहे. कारण की चिकूचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा डबा दुसऱ्या साईडला पडलेला होता आणि तो डबा कुणी आणून दिला, हे पण राणी म्हणते मी आणून दिला त्यांना डबा, असं म्हणते. तर आता लगेच पोलीस म्हणतात की चला आपण या आता चौकशी करायला सुरुवात करूयात. तेवढ्यात आता सगळ्यांची चौकशी करायला पोलीस सुरुवात करतात आणि तिथे आता जो इंद्र आहे त्याची चौकशी करतात. तेवढ्यात आता इंद्र म्हणतो की अहो तुम्ही नका, आमच्या घरामध्ये आधीच खूप दुःख आहे, खूप मोठं दुःख झालं आहे आम्हाला आणि तुम्ही याच्यात असे प्रश्न विचारून आहे ना आम्हाला अजून हे करू नका. तर आता लगेच ते पोलीस म्हणतात की अहो साहेब, तसं काही नाही आहे, पण तुम्ही तुमच्या चिकूचा शोध लागेल की ॲक्सिडेंट झाला की हा घातपात होता, तुम्हालाच कळेल, असं ते म्हणतात. तर आता तो म्हणतो की ठीक आहे मग. तर आता लगेच राणी म्हणते की नाही इंद्र सर, सगळ्यांची चौकशी झालीच पाहिजे आणि ते सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात करते. तेवढ्यात आता त्यांची वेळ येते विक्रांत आणि उर्मिलावरती. विक्रांत आणि उर्मिलाची चौकशी करतात आणि आता लगेच सगळेजण ते म्हणतात, विक्रांत म्हणतो की काय ग राणी, तुला असं वाटतंय का आम्ही दोघं घरी होतो म्हणजे आम्ही दोघांनी काही केलंय? आम्हाला काय माहिती, चिकू डबा घेऊन गेली की काय झालं होतं तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं, आम्ही वर होतो आणि ती खालून डबा कधी घेऊन गेली हे पण आम्हाला माहीत नव्हतं. तर आता लगेच राणी म्हणते की मग वर टेरेसवरती भाजी कसं काय सांडली आहे, असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा आम्हाला खरंच काही माहिती नाही आहे. तर आता लगेच ते म्हणतात की लगेच उर्मिला म्हणते की हे बघा मालती आई, तुम्हाला कुणाला तिचा राणीचा खरा चेहरा कळत नाही आहे. अहो ही मुद्दामून करते, तुम्हाला समजतं की नाही? मुद्दामून ही त्यांना तिलाच वाटतंय आम्ही घडून आणले, पण हे सगळं आपल्या चिकूला मारलं या राणीनीच सगळं केलं, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागामध्ये. आता उर्मिला ही त्या मालतीचे खूप कान भरत असते. बघूया आता नक्की काय घडतं, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.